शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपण सन्माननीय आदित्यजी मोहिते यांचं स्वागत करूया। धन्यवाद सर। अशाच प्रकारचा स्नेह, अशाच प्रकारची माया आणि अशाच प्रकारचं प्रेम या मंडळावरती आपलं नेहमीच राहील अशी अपेक्षा करतोय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। स्पर्धेला सुरुवात होतोय। मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर भगवा वातावरण पाहतोय। मैदानात केशरी लहर, रक्तात मराठी जोश, भगवा फडकतोय, आत्मविश्वास उसळतोय। हा रंग नाही, ही शौर्याची ओळख आहे। शिवरायांच्या विचारातून जन्मलेले हे भगवा वातावरण, छातीवर अभिमान आणि डोळ्यात आग, कारण रंग आहे भगवा। जिथं भगवा तिथं पराभवाला जागा नाही। भ म्हणजे भय नसलेला, गण म्हणजे गर्व नसलेला आणि वा म्हणजे वासना नसलेला तो भगव्याचा वारस। मैदानात मॅचला सुरुवात। पहिला बॉल वर द विकेट, पहिल्याच बॉल वरती तुटून पडलाय आणि पहिलाच बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग, बॉन्ड लाईनच्या बाहेर। षटकार। पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर। 6 धावांनी सुरुवात करत असताना फलंदाज आपण पाहतोय साजन। यावेळी स्विंग आणि मिस स्लोवर बॉल पाहायला मिळाला। ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण बघतोय कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना वैभव। पहिलं षटक 5 षटकांची ही लढत असणार आहे। साजन जर लगातार 3 षटकार मारतात तर निखिल नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। यावेळी स्लॅश करण्याचा प्रयत्न। शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय प्रोटेक्शन म्हणून। मैदानाचं जर विश्लेषण पाहायला गेला तर खूप सुंदर असं हे नियोजन आयोजन असलेलं हे मैदान आपण पाहतोय। जे हनुमान चषक 2025 च्या माध्यमातून आज जर पाहायला गेला तर या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहतोय। 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। संडेला आपल्याला समजून जाईल श्री जे हनुमान चषक 2026 चा अंतिम विजेता संघ कोणता असेल। यावेळी पुन्हा एकदा बॅटला एज लागले होते। फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करायला जातोय। एका धावेसाठी एका धावेनं स्कोर कार्ड वरती होताना आपण पाहतोय। तिथं 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय धावफलकावरती। आतापर्यंत जर पाहायला गेला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। साजन आणि रोशन ही सलामीची ओपनिंग पेअर आपण पाहतोय। श्री गणेश परुरापाडा या संघाच्या माध्यमातून टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाटायला आली। मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर सातिर्जे संघ 45 धावा बनवल्या होत्या, परंतु या धावा या मैदानाचा विचार करायला गेला तर फार कमी धावा टीम बाबदेव बहिरोली संघासाठी आपण पाहिल्या होत्या आणि तो सामना सहजरित्या आपण पाहिला होता जिंकत असताना बहिरोली या संघाला। आणि आता दुसरा आणखी एक संघ आपण पाहतोय जे हनुमान बहिरोली हा संघ फाईट करतोय श्री गणेश परुरपाडा या संघाला। स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। वेगावरती नियंत्रण देत असताना यावेळी स्विंग आणि मिस आणखी एक फटका आपण पाहतोय। बॅट आणि बॉल यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही, परिणामी आणखी एक डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय। पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेला तर क्रॅकिंग अटॅकिंग इंटेननं 6 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु तदनंतर जर पाहायला गेला तर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला। पेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन। गतीमध्ये बदल करणं गरजेचं असतो आणि तो बदल आपल्याला वैभव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आतापर्यंत जर पाहायला गेला तर 3 डॉट बॉल देखील फेकलेत। शेवटचा बॉल यावेळी हलक्या हाताने स्टेअर केलाय। बॉल जातोय कव्हरच्या क्षेत्रात, बॉल फील्ड केला जातोय। एकाच धावेसाठी एकाच धाव्या व्यतिरिक्त या बॉलवरती काही जास्त कसा मिळालं नाही, परिणामी पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय। आणि पहिल्या षटकाचा खेळ जिथं समाप्त होतोय विदाऊट विकेट टीम पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या श्री गणेश पुरुपाडा या संघाच्या। 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। जर प्रोजेक्टेड स्कोरचा जर पाहायला गेला तर जास्तीच्या धावा जर बनवायच्या असतील तर कमीत कमी 50 55 60 यापर्यंत आपल्याला जाणं गरजेचं असणार आहे। घरचं मैदान असणार आहे जय हनुमान बहिरोली या संघासाठी आणि या मैदानावरती खेळ करत असताना जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न अर्थातच श्री गणेश परुरपाडा हा संघ करताना दिसणार आहे। आज जर पाहायला गेला तर खूप सुंदर असं नियोजन आयोजन, तब्बल 70,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा। आजचं हे भगवं वातावरण पाहतोय, मैदानाच्या सभोवताली हे भगवं आच्छादन आपण पाहतोय। दुसरे षटक अर्थातच सुरुवात होताना दिसेल। कॉम्बॉक्स एंड कडून दुसऱ्या षटकात इन्व्हाइट केले जाते गोलंदाज ऋग्वेद।
ऋग्वेद युवा टॅलेंट आहे, टॅलेंट ऑपॉर्च्युनिटी आपण बोलू शकतो. संधी हे 2026चं वर्ष आहे. या 26च्या वर्षात जर पाहायला गेला तर मिळालेल्या संधीचं आपल्याला सोनं करणं गरजेचं असणार आहे. युवा टॅलेंट आहे, या युवा टॅलेंटला दिलेली ही संधी आपण पाहतोय. आणि आज जर पाहायला गेला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये युवा टॅलेंटला आज या अलिबाग तालुक्यामध्ये कित्येक नामांकित खेळाडू आपण उदयाला येताना आपण पाहतोय. आणि त्याच्यातील एक ऋग्वेद आपण पाहतोय. तर अर्थातच जे हनुमान बहिरुले या संघाच्या माध्यमातून कॉम्बॉक्स एंडकडून पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. 8 धावा तिथं आपण अनुभवल्या. यावेळी खोलात टाकलेला आपण बॉल पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली, नंतर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी. आतापर्यंत जर पाहायला गेला तर साजन पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता. तदनंतर पाहायला गेला तर पुढचे 2 बॉल डॉट, एक सिंगल, पुन्हा एक डॉट आणि शेवटच्या बॉलवरती एक. आणि आता देखील एक धाव आली. अशा जर पाहायला गेला तर 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात त्या टीम श्री गणेश परूरपाडा या संघाच्या. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला रोशन फलंदाजी करणं बाकी असणार आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल केलाय, बॉल जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव, एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली. आणि अखेर जर पाहायला गेला तर पहिल्या षटकात जे रोशन नॉन स्ट्राईक एंडवरती वेट अँड वॉचची भूमिका मध्ये पार पाडत होते तेच आता रोशन जर पाहायला गेलात ना तर स्ट्राईक एंडवरती आपल्याला बॅटिंग करताना दिसणार आहेत. जास्तीच्या धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात नाही. इथून अटॅकिंग इंटेंट दाखवावे लागणार आहे. पहिली ओपनिंग पार्टनरशिप आपल्या संघासाठी खेळ करताना आपण पाहतोय. परंतु इथून जर मोठे फटके आले तर अर्थातच श्री गणेश परूरपाडा हा संघ देखील एक फायटिंग टोटल आपल्या संघासाठी उभारताना दिसू शकेल. आज जर पाहायला गेला तर अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय स्ट्राईक पंच अर्थातच मेन अंपायर आपण शैलीजी महाडिक, स्क्वेअर लेग पंच संकेश ढोले. यावेळी फ्लिक ऑफ दी रेस मनगटाची ताकद दाखवत असताना बॉटम हँडचा चांगला वापर, बॉल जातोय सीमारेषा पार, येथील धावाचा षटकार. पाहतोय आपण अर्थातच गोलंदाजाची शैली चेक केली गेली आणि पंच लगेचच शैलेश महाडिक यांच्या माध्यमातून हा थ्रो बॉल म्हणून नो घोषित, म्हणजे 7 धावा धावपलकावरती आपण पाहिल्या. परंतु बोलत होतो की रोशन नॉन स्ट्राईक एंडवरती पहिल्या षटकामध्ये आपण रोशन यांना पाहिलं होतं. परंतु जसे बॅटिंगसाठी आले, जी सुरुवात जर पाहायला गेलात ना साजन यांनी आपल्या संघासाठी केली होती 6 धावांनी, तशाच पद्धतीने सुरुवात करत असताना आपण रोशन यांना आपण पाहिलं होतं. पहिलाच बॉल थेट मैदानाच्या बाहेर पाठवला आणि 6 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. 6 धावांनी हे धावपलक वधारलं, प्लस 1 नो, अशा 7 धावा या बॉलवरती आपण पाहिल्या. आणि धावपलकाचा जर विचार करायला गेला ना आता धावपलकाचा विचार करतो, धावपलकावरती तब्बल आता जाऊन पोहोचतोय 17 धावा, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. टीम श्री गणेश परूरपाडा हा संघ आज जर पाहायला गेला तर तब्बल 8 संघ खेळ करताना दिसणार आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं बापदेव बहिरोले आणि बहिरीदेव सातीरजी. तदनंतर आपण पाहतोय जे हनुमान बहिरोले आणि श्री गणेश परूरपाडा. पुढच्या मॅचमध्ये अर्थातच आपल्याला जे हनुमान मुनवली, जे हनुमान परूरपाडा आणि शेवटची मॅच अर्थातच श्री समर्थ बहिरोले आणि जे हनुमान चोरंडे, असे 8 संघ आजच्या या पहिल्या दिवसात खेळ करताना पाहणार आहोत. नवीन गोलंदाज श्रवण यांचा वापर केला जातोय. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर होता, त्याला ऑन साईडला पुल करायचं होता. बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट देखील करणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती आपल्याला षटकार किंवा चौकार मारता येणार नाही, कारण 11 खेळाडू आपले षटकार किंवा चौकार हे अडवण्यासाठी मैदानावरती नितांत काम करत असतात. आणि अशातच मिळवलेली ही एकेरी सिंगल एका धावेनं स्कोर कार्ड वाढवतोय, धावपलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 18 धावा, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा बॉल श्रवण, हाफ ट्रॅकर आणि त्याला देखील ट्रीट केलं जातोय, परंतु डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. बॉल एका टप्प्याने फिल्डरच्या हातामध्ये, फिकी करतील तदवर एक धाव कंप्लीट केली गेली. आणखी एक धाव कंप्लीट करत असताना आपण साजेन यांना आपण पाहिलं एक धाव कंप्लीट करत असताना, परंतु जसा बॉल खराब मिळाला, कमजोर बॉल मिळाला, त्यावरती अक्षरशः हे फलंदाज रोशन आणि साजन तुटून पडत आहे श्री गणेश परूरपाडा संघासाठी. पुढचा बॉल,
हाफ ट्रॅकर त्याच्यावरती प्रहार केला जातोय, परंतु यावेळी उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय आणि फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. फर्स्ट विकेट डाऊन. केली यांनी आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतोय. विकेटचा रकाना जो खाली होता त्या रकान्यावरती एक आकड्याची नोंद करून दिली गोलंदाज श्रवण यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय मयूर आलेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. जेवढी विकेट जर पाहायला गेला तर फलंदाजांसाठी पोषक तेवढीच ही विकेट जर पाहायला जातोय आपण. गोलंदाज देखील या विकेटचा चांगला पुरेपूर वापर करत असताना आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलात तर षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार करतोय आपण 8 धावा आपण पाहिल्या होत्या. साजन यांच्या बॅटमधून त्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती. तदनंतर रोशन यांच्या माध्यमातून 6 धावा आपण या मागच्या षटकामध्ये पाहिल्या होत्या. दुसरा षटकार माराच्या नादामध्ये त्यांची विकेट आपण दुसऱ्या षटकामध्ये गमावताना आपण पाहिली होती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा एका विकेटच्या मोबदल्या आजमध्ये आपण पाहतोय. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण डगआउटमध्ये रोशन यांना विसावा घेताना पाहतोय. आता जर पाहायला गेला तर उर्वरित 3 षटकामध्ये ही पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम साजन आणि मयूर आपल्या संघासाठी अर्थातच या मैदानावरती खेळ करताना आपण पाहणार आहोत. आणि अशातच तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकात वैभव पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन आपल्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. तेच वैभव आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल आणि संपतोय. या बॉलवरती साजन यांचा खेळ. फलंदाज आउट. गावचा संघ चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाजांना मात्र मैदानाच्या बाहेर घरचा रस्ता दाखवल्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जय हनुमान बहिरुले हा संघ करताना आपण पाहतोय. स्वतः आयोजक म्हणून देखील आपण जय हनुमान बहिरुले या संघाला आपण पाहतोय. घरचं मैदान, या घरच्या मैदानाचा कानाकोपरा प्रत्येक खेळाडूला माहित आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये बॉल डिलिव्हर केल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होणार, कोणत्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाची गरज आहे, तशाच पद्धतीने ही खेळ पट्टीवरती आपण आणि या मैदानाच्या बाहेर खेळाडूंची सजावट पाहतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न आलेत. येता क्षणी ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु धारदार गोलंदाजी वैभव यांची आता कामी येताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट लिस्ट पहिल्या षटकामध्ये राहिले होते, परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गेली ना तसा आपला बॉलिंगचा क्लास दाखवला आणि पहिली विकेट आपल्या संघासाठी जमा करत असताना आपण पाहिली. 2 बॉल झालीत. तिसरा षटक मार्गस्थ असताना वैभव ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक झेल पकडला जातोय. आणखी एक मोहरा गात्र गारद केला जाईल. तो अर्थातच प्रसन्ना. Back to the dugout.
दिसतोय पहिल्या 3 बॉलमध्ये खतरनाक गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये अर्थातच आपल्या स्पेनमध्ये दुसरं षटक हाताळत असताना वैभव यांना पाहतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नेट नंबर 5 आपण पाहतोय मिस्टर अथर्व. पुढचा बॉल अर्थातच चौथा बॉल असणार आहे. वैभव हिताक्षीने बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जसा बॉल आला तेवढा ताकदीने मारलेला हा फटका आपण पाहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी डिलिव्हर केल्यानंतर बॉल अडवणं तितकंसं सोपं नसतं, परंतु प्रयत्नांची कमाल आपण पाहतोय ती वैभव यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 1 धाव देखील खर्च केली नाहीये. पुन्हा एकदा स्लोवर बॉल आपण पाहिला. ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं गेलं. त्यानंतर बॉल स्वीपर कव्हरमध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि 5व्या बॉलवरती या षटकामध्ये आलेली पहिली सिंगल धाव आपण पाहिली ती या षटकामध्ये. अर्थातच आपण पाहतोय शेवटचा बॉल शिल्लक असणार या तिसऱ्या षटकातील आणि धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना तर 3 बाद आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहतोय 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. मयूर पुन्हा एकदा बॉल हवेशी वार्तालाप करतोय. डाऊन दी बॉल फिल्डर इंटरेस्टेड आहे. आणखी एक सेल, आणखी एक विकेट, आणखी एक गडी गार्द होताना दिसेल. फलंदाज आउट. नवीन बॉलर आयुष. परंतु काही गोलंदाजी मित्रांनो घरच्या मैदानावर या गावच्या खेळाडूंना आपल्या संघासाठी करत असताना पाहिली. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या. संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावरती दाखवला. गोलंदाजीसाठी प्राचारण केलं, आमंत्रण स्वीकारलं, गोलंदाजी अशी केली की समोरच्या संघाला धक्के दिले आणि संपूर्णपणे जर पाहायला गेला तर श्री गणेश परुरपाडा या संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलंय. 3 विकेट आपल्या संघासाठी जमा केल्या आणि फक्त 1 धाव खर्च केली या मागच्या षटकामध्ये. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये राहुल मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. परंतु आयुष चौथ्या षटकामध्ये पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर वेस्ट हाईटच्या वर असलेला बॉल आपण पाहतोय. पंचांनी हा नो बॉल घोषित केला. बॅटची लिडिंग एज लागली. त्यानंतर बॉल शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होताना आपण पाहतोय. बॅटर जर पाहायला गेला तर अथर्व आणि राहुल यांना ही जर पाहायला गेला तर नौका आता पार नेणं गरजेचं असणार आहे. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. जी धावसंख्या जर पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर 20 होती आणि मागच्या षटकात फक्त 1 धाव आली. 21 धावा आपण तिथं पाहिल्या होत्या. पुढचा बॉल आयुष. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल आपण पाहिला. लोवर फुल टॉस त्याला त्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. बॅट हातामध्ये फिरली गेली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. या बॉलवरती मिळालेली ही एकेरी सिंगल पाहिली. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तर अर्थातच 24 धावा 24 ऑन बोर्ड. निखिल नाईक यांच्या माध्यमातून जर हे फलंदाज 3 षटकार मारतात तर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत राहुल आणि लेफ्ट हँडेड बॅटरचा जर विचार करायला गेला तर या मैदानावरती ही खेळपट्टी अनुकूल बोलू शकतोय. त्यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यांच्यासाठी राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत आयुष. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती फुल टोल वर वसूल करणं गरजेचं होतं. परंतु जर पाहायला गेला तर वेल जज वेल लेफ्ट बाय राहुल. बॉल बीट करतोय. बॅटर देखील बीट होतात, कीपर देखील बीट होतात. आणखी 1 धाव एक्स्ट्राची आपण व्हाईटच्या मदतीनं व्हाईट+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होताना दिसेल. धावसंख्येत 2नी बदलाव पाहतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचते ते अर्थातच 26 धावा 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल आपण पाहतोय. पंच लाऊड असा सांगतात की हा देखील नो बॉल आहे. आणखी एक गोलंदाज या मॅच मध्ये जायबंदी होताना दिसणार आहे. याच्या अगोदर जर पाहायला गेला तर ऋग्वेद जायबंदी झाले आणि आता आयुष देखील या मॅच मध्ये जायबंदी होताना दिसणार आहेत. नवीन बॉलर वापरावा लागणार आहे. युवा टॅलेंटला इथं या आपल्या घरच्या मॅचेस मध्ये संधी देण्याचा प्रयत्न आपण जर पाहायला गेला तर जय हनुमान बहिरुले संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. जरूर या 2 धावा स्कोर कार्ड होती आपण पाहतो. 28 धावा धावफलकावरती लागल्यात.
खरंच अर्थ जर पाहायला गेला तर 16वं वर्ष आपण हे साजरं करतोय जय हनुमान बहिरोले आयोजित जय हनुमान चषक 2026 सलग 16 वर्षाची ही अथक परंपरा पाहतोय आणि या मैदानावरची जर खासियत जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर काय आहे पंचांचा निर्णय अंतिम अंपायर डिसिजन विल बी फायनल आणि आज जर पाहायला गेलात तर जय हनुमान बहिरोले संघाचे 2 खेळाडू हे जायबंदी झालेत कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट कोणत्याही प्रकारचं संभाषण की पंचांनी डिसिजन असा का दिला का नाही दिला कोणत्याही प्रकारचं हे मित्रांनो आज जय हनुमान बहिरोले या संघाकडून शिकण्यासारखं आहे आणि हेच आज क्रिकेट शिकवतंय मैदानामध्ये शिस्त हे असणं गरजेचं असतं आणि कधी शिस्त आज जर पाहायला गेला तर बहिरोले संघ आपल्या स्वतःपासून चालू करतोय आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा करतोय आज येणाऱ्या पुढच्या 3 दिवसामध्ये देखील सर्व खेळणाऱ्या संघांकडून देखील अशाच प्रकारच्या अपेक्षा असणार आहे जी आज शिस्त आज बहिरोले संघाने दाखवली तशाच पद्धतीच्या अपेक्षा येणाऱ्या 3 दिवसामधून आम्ही सर्व खेळाडूंच्या माध्यमातून अपेक्षित करतोय एक धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 31 धावा धावफलकावरती पाहतोय श्रुष पुढचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल लेफ्ट हँडेड बॅटर आहेत त्यांच्या समेत जर पाहायला गेला तर अथर्व आहेत आणखी एक स्लोवर बॉल परंतु यावेळी संधी उपलब्ध झाली आहे विकेटचं पतन पाहतोय राहुल बॅक टू द डगआउट प्रज्वल आलेत प्रज्वल नवीन फलंदाज आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती ती मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 31 धावा टीम श्री गणेश फरुरपाडा हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय यावेळी चाप करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला जातोय आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय षटकातील 2 बॉल शिल्लक असणार आहे चौथं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी आपण वैभव यांची आपण पाहिली होती परंतु युवा टॅलेंटला संधी देण्याचा प्रयत्न आपण जय हनुमान बहिरोले या संघाच्या माध्यमातून पाहतोय 2 बॉल शिल्लक 2 चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातील 3 नो बॉल आहेत 1 वाईड आहे 2 बॉल शिल्लक आहेत पुढचा बॉल श्रुष प्रज्वल आले ताकदीचा वापर करत असताना बॉल खोदून काढला बॉल जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय बॉलवरती येतील तदवरती मिळालेली एकेरी धाव आपण पाहतोय धावफलकावरती श्री गणेश फरुरपाडा या संघाच्यासाठी धावसंख्येत एकनी बदलाव झाल्यानंतर धावफलका पुन्हा एकदा 32च्या घरात कधी मॅच जर पाहायला गेला तर बहिरोले संघाच्या बाजूने वळतोय कधी मॅच जर पाहायला गेला तर श्री गणेश फरुरपाडा संघाच्या बाजूने वळताना दिसतोय पुढचा बॉल यावेळी लाफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आहे हवेशी वार्तालाप करतोय 2 क्षेत्ररक्षक एकत्र आले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर आणखी एका विकेटचं पतन आपण पाहतोय फलंदाज बाद पाहायला गेला तर एक्स्ट्राच्या मदतीने आलेली श्री गणेश फरुरपाडा संघासाठी ही सिंगल धाव यावेळी स्लोवर बॉल आपण पाहिला गेला आउटसाइड मैदानात उतरलेले हे नावाने खेळाडू छोटे असतील परंतु त्याच्या मनामध्ये धडधडणारी स्वप्न मात्र मोठी आहेत आणि हे सांगत असताना जर पाहायला गेलात तर जय हनुमान बहिरोले हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये मजबूत पकड करतोय
जिथं जर पाहायला गेला तर दोन गोलंदाज जायबंदी झाल्यानंतर वाटत होतं की श्री गणेश परुरपाडा नवीन गोलंदाजांवरती हल्ला करताना दिसेल, परंतु गोलंदाजाने केलेली कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय यावेळी. युमेस आय विल डेफिनेटली ट्रिपल उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय लाकूड तोड गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज आउट. आज बैरोली संघाच्या जिद्दीचा हिशोब लावू लागला जाणार नाही आहे. काय कमबॅक पाहतोय आपण. जर पाहायला गेला तर आतापर्यंत 9 फलंदाज मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहतोय. आणि जर पाहायला गेला तर या मॅच मधील शिल्लक बॉल 2 बॉल शिल्लक असताना शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहतोय. कमालीचा कमबॅक टीम जय हनुमान बहिरोले संघ स्वतःच्याच होम ग्राउंड वरती खेळत असताना काय कमालीचा खेळ आज आपल्या या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनी सादर केला आहे. यावेळेला आणखी एक विकेट आणि सरळ जर पाहायला गेला तर श्री गणेश परुरपाडा हा संघ 1 बॉल शिल्लक असताना ऑल आउट होतोय. आज किमया केली, आज पराक्रम केलाय, आज शौर्य आणि धाडस दाखवलं आणि आपल्या या घरच्या मैदानावर आपल्या या रसिक प्रेक्षकांसाठी केलेली कमाल पाहिली. संपूर्ण श्री गणेश परुर हा पाडा संघ निस्ता नाबूद केलाय आणि ऑल आउट करत असताना जर पाहायला गेला तर 1 बॉल जिथं शिल्लक होता धावफलकावरती धावा लागल्यात 10 विकेट आणि 33 धावा 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय कमबॅक पाहतोय आपण. पहिल्या षटकाचं जर पाहायला गेला तर 8 धावा पहिल्या षटकामध्ये वैभव यांनी खर्च केल्या होत्या. विकेटलेस राहिले होते. तदनंतर ऋग्वेद आले, 1 विकेट जायबंदी झाले. तदनंतर श्रवण आले, श्रवण यांनी चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा वैभव आले, आयुष आले, श्रुष आले आणि दिनेश या सर्वांनी कमालीचा खेळ करत जर पाहायला गेला तर संपूर्ण संघ श्री गणेश परुरपाडा या संघाला निस्ता नाबूद केलं आणि ऑल आउट करत असताना फक्त आपल्या संघासाठी आता 34 धावांचं टार्गेट सेट केलं. हे टार्गेट कशा पद्धतीने मित्रांनो खेळ केला जाईल आज, कारण जर पाहायला गेलात तर जय हनुमान चषक 2026 आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा या मैदानावरती जर खेळ पाहायला मिळाला तर येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये आज या मैदानावरती रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी मात्र रसिक प्रेक्षकांची आणि या मनोरंजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थातच जर पाहायला गेलात तर आज या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सन्माननीय दिलीप शेठ भोईर, अर्थातच सर्वांचे लाडके छोटम शेठ यांच्या शुभाहस्ते या मैदानाचा आपण शुभारंभ केला आणि आज तेच आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपली रजा घेत असताना त्यांना आज पुढच्या कार्यक्रमांसाठी या जय हनुमान बहिरोले या संघाच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये 33 धावा झाल्या. 34 धावांचं उद्दिष्ट आहे. 34 धावांचं उद्दिष्ट चेस केलं जाईल की या धावा श्री गणेश परुरपाडा हा संघ डिफेंड करतोय हे अर्थातच ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय आमचे गुरुवर्य अर्थातच यासिनजी मर्चंट सरांना. हॅलो. धन्यवाद कल्पेश. 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 34 रनों की ज़रूरत. बहुत ही आसान सा ये लक्ष्य नज़र आता हुआ, मगर दोस्तों क्रिकेट की दुनिया में कुछ भी आसान नहीं होता और कुछ भी मुश्किल भी नहीं होता. मैंने मेरे करियर में कल्पेश ऐसे ऐसे मैच देखे हैं कि ये क्रिकेट का खेल जो है उसके ऊपर भरोसा ही उड़ गया है. मैं एक मरतबा
किसी गांव में ऐसे ही कमेंट्री कर रहा था, 6 गेंदे और 1 रन, 6 गेंदे और 1 रन, मैंने वो मेडन ओवर देखा है। और किसी और मैदान पर मैं कमेंट्री कर रहा था, वहाँ पे 6 गेंदे और 36 रन, वो 36 रन बनते हुए भी मैंने देखे हैं। तो कभी कभी एक ओवर में 1 रन नहीं बनता, तो कभी कभी 6 गेंदों में अर्थात एक ओवर में 36 रन भी बन जाते हैं। मगर उसके लिए दोस्तों आपको हमें जीतना ही है, इसी जज्बे के साथ गेंदबाजी करनी होगी। किसी भी हालत में हम जीतेंगे, यह आपका बॉडी लैंग्वेज होना चाहिए, मैदान पर पॉजिटिव अप्रोच होना चाहिए। पहला ओवर लेके आए हैं प्रसन्न, क्या प्रसन्न अपने टीम को प्रसन्न करेंगे विकेट लेकर। स्ट्राइक एंड पर दिनेश, जबकि नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज है ऋग्वेद। सम्माननीय छोटम शेठ जो कि खुद एक क्रिकेट के खिलाड़ी रहे हैं और क्रिकेट के खिलाड़ियों को, उसी के साथ बहुत सारे टूर्नामेंट को उन्होंने प्रमोट किया है, उनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, हवा में गेंद, पहली गेंद थी, फंसाया था, चकमा दिया था। हालांकि ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद जितनी पेस से आएगी वो अपेक्षा की थी बल्लेबाज ने, उस पेस से नहीं आई। लहराती हुई गेंद, फ्लाइटेड गेंद थी और अपना बल्ला तो रखा था, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और बहुत देर तक हवा में थी। तकदीर वाले रहे कि वहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं था। दोनों भी बल्लेबाजों ने छोर बदले 1 रन मुकम्मल कर लिया है और अकाउंट ओपन किया है। जी हाँ, फिर से एक बार हवा में लहराती हुई गेंद, मगर पैड लाइन गेंदबाजी आप नहीं कर सकते। नो बॉल का इशारा, ये लीजिए, आम तो आम और गुटलियों के भी दाम। नो बॉल के रूप में 1 रन और उसी के साथ साथ और ये 4 रन, यानी कुल मिला के 5 रन आपने मुफ्त के दिए हैं। पैडलाइन गेंदबाजी नहीं कर सकते, ये मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि देखिए आपको भारतीय टीम के अंतर्राष्ट्रीय स्तर पर जो बल्लेबाज है, फिर वो मोहम्मद अजहरुद्दीन, वीवीएस लक्ष्मण, राहुल द्रविड़, वीरेंद्र सहवाग, सचिन, रमेश तेंदुलकर, ये सभी खिलाड़ी पैड लाइन की गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हैं, फ्लिक करते हैं, अपने कलाई को रोल करते हैं और उनको देखते देखते हम बड़े हुए हैं, तो हम भी बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजी कर सकते हैं। ये दिखाया है वैभव ने। जी हाँ, जी हाँ, ऋग्वेद है बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज ऋग्वेद। खराब गेंद थी, उसके ऊपर किसी भी तरह का रिस्क उठाना मुनासिब नहीं समझा उन्होंने और उसे जाने दिया। वाइड का इशारा आया, एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। हालांकि बहुत ही आसान सा लक्ष्य ज़रूर है, मगर जादूमय गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, इसमें दबा लॉफ करना चाहते थे, मगर फिर से एक बार टो पर लगी है गेंद और डीप मिड विकेट के हाथों में सीधा 1 बाउंस और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ यहाँ पे मैच खेला जा रहा है, उसी के साथ मैच को देखा जा रहा है। जी हाँ, इसमें तो लेग स्टंप के बाहर भटके और अंपायर जी ने अपने दोनों हाथ जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। सूरज देखिए सर पे चढ़ा हुआ है और अब चिलचिलाती हुई धूप में गेंदबाजी या बल्लेबाजी करना और उससे ज़्यादा 1-1 रन, 2-2 रन भाग के दौड़ लगाना इतना आसान नहीं होगा। नेचुरल विकेट यहाँ पे मुहैया करवाई है, जो कि बहुत कम देखने को मिलती है, और इसी के साथ अपने बल्ले को स्वैप किया है और खेल दिया है मिड विकेट क्षेत्र पर। जी हाँ, अंपायर जी के इशारे का हम इंतज़ार करेंगे। जी हाँ, 2 रन यहाँ पे मिलेंगे क्योंकि सीमा रेखा के नज़दीक गेंद शायद वहाँ पे कुछ किसी चीज़ से टकराई थी और इसी वजह से मात्र 2 ही रन, वरना 6 रन मिल सकते थे। बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, इसमें दबा बहुत ही खूबसूरत ये गेंद, इसी टप्पे पर, इसी लाइन पर गेंदबाजी करनी होगी। बल्लेबाज को चकमा दिया है, डी पॉइंट के हाथों में, सीधा फील्डर के हाथों में और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
जी हाँ, अभी भी 2 गेंदें आना बाकी, थोड़ा सा लंबा ओवर यहाँ पे घटता हुआ। क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, हम सभी क्रिकेट के दीवाने हैं, बचपन से क्रिकेट को देखते आए हैं, हर मैदान पर खेलते आए हैं और हम भी कुछ मैदान पर करिश्माई बल्लेबाजी कर सकते हैं या बहुत ही अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। इसी ललक से हम बचपन से क्रिकेट के मैदानों पर अब मेहनत करते हैं, पसीना बहाते हैं और एक न एक दिन हमारा भी नाम बड़ा होगा, ऊंचा होगा, हमें भी वो सम्मान मिलेगा इस इच्छा के साथ। और सबसे बड़ी बात यह है कि क्रिकेट में आनंद बहुत मिलता है, बहुत ही खुशी मिलती है। जैसे ही हम अगर जॉब पे है, 5 बजे अगर छुट्टी होती है तो 5:30 बजे तक हम या 5:15 बजे तक मैदान में पहुंचते हैं। जी हाँ, गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, विकेट कीपर से कोई गलती नहीं और एक बल्लेबाज बैक टू बैक मैदान से बाहर। और हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए गेंदबाज प्रसन्न। बाएं हाथ के गेंदबाज को बहुत सारे एडवांटेज होते हैं क्योंकि बाएं हाथ से जो गेंदबाजी करता है ना, उसका हवा में स्विंग भी होता है, टप्पा खाने के बाद सीम के साथ सीम भी होता है और इसी वजह से बाएं हाथ के गेंदबाज हमेशा खतरनाक नज़र आए हैं। हम पूरे विश्व में देखें तो मिशेल स्टार्क, मिशेल जॉनसन, जहीर खान, इरफान पठान, ये सारे गेंदबाजों को हमने देखा। आरपी सिंह, बहुत ही ज़बरदस्त उनका करियर रहा। इसी बीच ढीले हाथों के साथ खेला था मिड ऑन की दिशा में, वहाँ पे हालांकि फील्डर तैनात नहीं थे मगर लॉन्ग ऑन से फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को फील्ड किया। तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल करते हुए अपने रनों की संख्या को पहुंचा दिया है 12 पर। 12 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स, 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। 34 रनों का पीछा करते हुए अब मात्र 22 रनों की ज़रूरत। 24 गेंदें शेष, 24 गेंदों में 22 रन बनाने हैं। मगर मैं जय हनुमान क्रीड़ा मंडल बहरोले, इनका दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने यहाँ पे मुझे दावत दी, आमंत्रित किया है और यहाँ पे बैठने का, बोलने का और कमेंट्री करने का मौका दिया है। हर साल की तरह फिर से एक बार उनका कॉल आया और अजीत दादा घरत, इनका जो एक आयोजन होता है वो सही मायने में देखने लायक होता है। जी हाँ, हवा में गेंद और यह शॉर्ट स्क्वायर लेग खाली है, उसका फायदा मिलेगा बल्लेबाजों को। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन की लालच में तकरीबन आधे पिच तक चले गए थे मगर देखा कि वहाँ पे आउट होने का खतरा है तो समय रहते हुए अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाया है। इस बीच 1 रन की बढ़ोतरी, रनों की संख्या में धीरे धीरे यहाँ पे बढ़त दिखाई देती हुई 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जय हनुमान मुनवली आणि जय हनुमान परहूरपाडा दोन्ही ही संघांचे संघनायक, चला आपण टॉस करण्यासाठी या। इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा असतो, लक्षात असू द्या। जी हाँ, इसमें दबाव देखा ना ताव और खेल दिया उसे डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन। अथर्व भी हम सभी को एंटरटेन करते हुए, जी हाँ, फिर से एक बार पुल करने की कोशिश कर रहे थे मगर इस मर्तबा गलती हो गई थी उनसे।
मगर डीप मिड विकेट के फील्डर से भी बहुत बड़ी गलती हो चुकी है, चूक हो चुकी है। मैं अक्सर दोस्तों कहता हूं कि इंसान गलतियों का पुतला होता है। इंसान से गलतियां होगी, मगर गलती करो, गलतियां करो, एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा आपको भुगतना ही पड़ता है, फिर वो जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। जी हाँ, बैकफुट पर जाकर ताकत के साथ हालांकि अपने बल्ले को स्वैप किया था, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी थी। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। इस मैदान की खासियत है, इस मैदान में अजिंक्य देखिए, ये सही मायनों में एक वरदान है आपके लिए। हरी हरी घास हमेशा नज़र आती है, बहुत ही खूबसूरत ये घास, और इसके साथ साथ पीछे भले ब्लॉक हो, क्योंकि पीछे हमारी मराठी स्कूल है, मगर आगे की तरफ बहुत ही ये खूबसूरत मैदान है। और सबसे ज़्यादा दाद देने वाली बात, तारीफ़ के काबिल आप सभी की मैं कहूँगा, जय हनुमान बहरोड़े के सारे सदस्यों की, कि उन्होंने जिस तरह से विकेट यहाँ पे मुहैया करवाया है, हर साल की तरह एक नेचुरल विकेट, क्योंकि यहाँ पे गेंद घूमती है, गेंद को बाउंस मिलता है, और उसी के साथ साथ गेंदबाजों को बहुत सपोर्ट करने वाली ये विकेट यहाँ पे आपने मुहैया करवाई है। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन आए थे, 2 सफलताएं अर्जित की थी, और इस ओवर में आए हैं 10 रन, यानी 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और अब जीतने के लिए और 12 रनों की जरूरत, मात्र 12 रन चाहिए जीतने के लिए। जय हनुमान मुनवली संघाचे कर्णधार आणि जय हनुमान बरहूर पाडा संघाचे कर्णधार, चला आपण टॉस करूया। इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रज्वल। देखिए, प्रज्वल नाम मेरे सामने जब भी आता है ना, तो हशिवरे के प्रज्वल डाकी की याद जरूर आती है। जी हाँ, इस बीच मुनवली टीम ने टॉस जीता है, और आपका फैसला भाइयों, आपका फैसला। 23 रन ऑन स्कोर कार्ड। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, फिर से एक बार अपने शरीर का भार अपने पिछले पैर पर डालकर पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर फंस चुके थे। तकदीर वाले रहे कि सही टाइमिंग नहीं हो पाया, वरना लंगॉन के हाथों में खेल गए होते। देखिए, एक एक रन तो बनाना है आपको, मगर जब भी बड़ा शॉट खेलने की कोशिश करोगे तो पूरी तरीके से प्रॉपर टाइमिंग और ताकत के साथ आपको खेलना होगा। लेदर क्रिकेट में ऐसा नहीं होता, लेदर क्रिकेट में मात्र एक टाइमिंग की जरूरत होती है। सही टाइमिंग अगर होती है ना, तो गेंद आसानी के साथ सीमा रेखा के बाहर चली जाती है। आपने कितनी बार देखा होगा कि ऊपरी सिरा लेकर विकेट कीपर के पीछे से भी सीमा रेखा के बाहर गेंद चली जाती है, मगर वो लेदर क्रिकेट अलग है और टेनिस क्रिकेट अलग है। टेनिस क्रिकेट में बहुत ही ज़्यादा ताकत के साथ, बहुत ही ज़्यादा शक्ति के साथ शॉट खेलने पड़ते हैं। जी हाँ, ये देखिए, फिर से एक बार आधा अधूरे मन से खेला हुआ शॉट, मगर तकदीर वाले रहे, वहां पे मिस फील्डिंग हमें देखने को मिली। जहां पे कैच हो सकता था वहां पे मिले 4 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक।
जय हनुमान बहरोले टीम की तारीफ इसलिए भी बनती है कि पूरे ड्रेस कोड के साथ, प्रॉपर ड्रेस कोड के साथ वो मैदान में उतरे हैं। बहुत ही अच्छी वो वाइट जर्सी, उसी के साथ वाइट ट्रैक। जी हाँ, इसमें तो देखिए सीधे बल्ले से खेला, बॉलर के बगल से। वो जानते थे कि मिड ऑन खाली है। इस तरह से आपका दिमाग चलना चाहिए, कैलकुलेटिव अगर दिमाग होगा कि कहाँ पे हमें रन मिल सकते हैं। एक एक रन भी बहुत ही मूल्यवान होता है दोस्तों। एक एक रन से भी आप जीत सकते हो, छक्के लगाकर भी जीत सकते हो। जीत इंपॉर्टेंट है, फिर वो एक रन से क्यों न हो या 50 रन से क्यों न हो, जीत जीत होती है। इस बीच 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन आए थे, दूसरे ओवर में 10 रन आए थे और तीसरे ओवर में आए हैं मात्र 7 रन। यानी रनों की संख्या का ग्राफ धीरे धीरे नीचे की तरफ जरूर आया है, मगर गेंदबाजी करने वाली टीम अर्थात श्री गणेश परूरपाड़ा के बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया था। उन्होंने अगर अच्छी बल्लेबाजी की होती और 50 रन कम से कम स्कोर बोर्ड पर लगाए होते तो फिर कुछ बात बनती। हाँ, ये देखिए प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, बैकफुट पर गए, रूम बनाया और अच्छा स्क्वायर कट हमें देखने को मिला, मगर डीप पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से बल्लेबाज को मिलेगा मात्र 1 ही रन। मयूरेश बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, संभल कर और देखभाल कर बल्लेबाजी कर रहे हैं। इसके पहले भी उन्होंने बॉलर के बगल से ढीले हाथों के साथ खेलकर 1 रन चुराया था और इस बीच बहुत ही अच्छा स्क्वायर कट भी उनके बल्ले से हमें देखने को मिला। जी नहीं, ब्लाइंड शॉट, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। देखिए आपको बॉल के लाइन पर आना होगा और अपने कदमों का भी इस्तेमाल करना होगा, क्योंकि अक्सर मैं कहता हूं दोस्तों, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत ही जरूरी होता है। जी हाँ, फुटवर्क अगर आपका अच्छा हो। ओहो, यहाँ पे नो बॉल करार दिया है। नो बॉल का 1 रन और उसी के साथ बल्ले से 1 रन, कुल मिला के 2 रन मुफ्त के यहाँ पे मिलेंगे। मराठी में अक्सर कहा जाता है घर फिरलं की घरा से वासे सुद्धा फिरतात। अब यहाँ पे एक तो रनों की कमी और ऊपर से नो बॉल, यानी गरीबी में आटा गीला। जी हाँ, आसानी के साथ फिर से एक बार 1 रन मिलेगा। जीत की तरफ धीरे धीरे एक एक कदम चलते हुए जय हनुमान बहरोले। बहुत ही शांति के साथ यहाँ पे खेलना होगा, क्रिकेट का आनंद उठाना होगा। जी हाँ, अगर ओवर पिच आती है, फुल टॉस आती है तो बड़ा शॉट आप लगा सकते हो, मगर सिचुएशन को भी रीड करना होगा। सिचुएशन क्या है, किस तरह से हमें खेलना चाहिए, किस तरह से हम अपने आप को एडजस्ट कर सकते हैं। जी हाँ, उल्टे हाथ से खेला है, मगर वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। जी हाँ, इसी के साथ जीत चुके हैं जय हनुमान बहरोले ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।